Next is thermal energy based electric power station. In this, the turbine is rotated using steam. आता थर्मल एनर्जी अर्थातच कोलच्या बर्निंगपासून जी इलेक्ट्रिसिटी आपण निर्माण करतो त्यामध्ये ॲक्च्युअल आपण अगोदर पण पाहिले की प्रत्येक स्वरूपामध्ये टर्बाईन वेगळ्या स्वरूपाचे. आता यामध्ये टर्बाईन्सला रोटेट करण्यासाठी स्टीमचा वापर केला आहे. Water is heated in a boiler. आणि फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता एक बॉयलर दाखवलेलं आहे आपल्याला. ओके. आणि या बॉयलरच्या साहाय्यानं जे वॉटर आहे तर या वॉटरला काय केलं जातं, हीट केलं जातं. आणि हीटमुळं निश्चितच जे वॉटर आहे ते कसं असेल, या ठिकाणी वॉर्म वॉटर असेल. आणि वॉर्म वॉटरच्या साहाय्यानं हे जे टर्बाईन दाखवलेलं आहे फिगरमध्ये, ओके, याला काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे. Using the thermal energy released due to burning of coal. Using the thermal energy released due to burning of coal, steam of very high temperature and pressure is generated. आता जे कोल आहे या कोलला बर्न केल्यामुळं काय रिलीज होते, थर्मल एनर्जी. आणि डेफिनेटली यामुळं जी स्टीम या ठिकाणी ऑप्टेन होते. ओके. तर त्या स्टीमचं टेम्परेचर आणि प्रेशर कसं असतं, व्हेरी हाय. तर अतिशय जास्त तापमानाने दाब असणारी जी वाफ आहे, स्टीम आहे, तर ती या ठिकाणी निर्माण केल्या जाते. The energy in the steam drives the turbine. आणि पहिल्याच पॉईंटमध्ये पाहिलं आपण की स्टीममध्ये जी एनर्जी असते तर या एनर्जीच्या साहाय्यानं टर्बाईन्सला ड्राईव्ह अर्थातच रोटेट केलं जातं. The steam is converted back into water and the water is recirculated to the boiler. Thus the generator connects to the turbine, rotates and electrical energy is produced. आणि मग जे जनरेटर्स टर्बाईन्सला अटॅच असतात तर टर्बाईन रोटेट्स झाल्यामुळं त्या जनरेटरमध्ये काय निर्माण होते, इलेक्ट्रिकल एनर्जी त्या ठिकाणी जनरेट होते. The steam is converted back into water and the water is recirculated to the boiler. आणि जे स्टीम आहे हे फर्दर पुन्हा एकदा वॉटरमध्ये बॅक केलं जातं. आणि अर्थातच वॉटरचं त्या ठिकाणी काय आहे, रिसर्क्युलेशन. म्हणजे बॉयलरमधून जे हॉट वॉटर रिलीज झालं होतं तर ते स्टीम यूज केल्यानंतर पुन्हा एकदा बॉयलरमध्ये काय येतं, रिसर्क्युलेट होतं. आता फ्लो चार्ट पाहू आपण. फ्लो चार्टमध्ये सर्वात अगोदर फ्यूल कोणतं वापरलं आपण, कोल. आता जे बॉयलर आहे तर ते बॉयलर काय करलं या ठिकाणी की हाय टेम्परेचर आणि प्रेशर असणारी स्टीम त्यानं काय केलं, हॉट वॉटरपासून जनरेट केली. आणि या स्टीमच्या साहाय्यानं टर्बाईन्सला काय करण्यात आलं, रोटेट करण्यात आलं. टर्बाईन ड्राईव्ह झाले. टर्बाईन जे आहेत हे जनरेटरला अटॅच आहेत. आणि दॅट्स वाय त्या जनरेटरमध्ये काय निर्माण झाली, इलेक्ट्रिकल एनर्जी. आता स्टीम टर्बाईन जे आहे तर ज्या स्टीमनं टर्बाईन्सला रोटेट केलं फर्दर ते स्टीम पुन्हा एकदा कुठं यायला, बॉयलरमध्ये रिटर्न यायलं. म्हणून तो पॉईंट दिला आहे, सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू द वॉटर. आणि दॅट्स वायला आपण वॉटरचं काय म्हणलो, रिसर्क्युलेशन म्हणलो. हा झाला फ्लो चार्ट. Since thermal energy is used here to generate electrical energy, such power plants are called thermal power plants. आता ओव्हरऑल काय झालं की इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी अर्थातच टर्बाईनला रोटेट करण्यासाठी आपण स्टीमचा अर्थातच हॉट वॉटर अर्थातच थर्मल एनर्जीचा वापर केला. कारण त्या स्टीमचं टेम्परेचर आणि प्रेशर हाय होतं. आणि दॅट्स वाय अशा प्रकारे जिथं वीज तयार केली जाते त्या प्लांट्सला काय म्हणायचं, थर्मल पॉवर प्लांट्स. In thermal power plants, the chemical energy in the coal is converted into electrical energy through several steps which are shown in figure 5 and 6. आता होतं काय की कोल हे एक प्रकारचं फॉसिल फ्यूल आहे. जे ॲनिमल आणि प्लांट्स यांच्या जे फॉसिल्स आहे यापासून त्याचं निर्मिती झालेली आहे. त्याला आपण जीवाश्म इंधन म्हणतो. दॅट्स वाय त्याचं ओरिजिन हे जे आहे
हे सजीव असल्यामुळे त्या एनर्जीला आपण काय म्हणू, केमिकल एनर्जी. कार्बनचं प्रमाण त्यामध्ये आहे. आता कोल जेव्हा सुरुवातीच्या कंडिशनमध्ये वापरण्याच्या अगोदर तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी होती, केमिकल एनर्जी. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो आपल्याला, की एनर्जी एका फॉर्ममधून अनदर फॉर्ममध्ये आपण काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. दॅट्स वाय कोलमधल्या केमिकल एनर्जीला जेव्हा आपण बॉयलरमध्ये हीट केलं तर अशा वेळेस हाय टेम्परेचरमुळे त्याच्यामुळं काय निर्माण झाली, थर्मल एनर्जी. आता या थर्मल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये झालं, कारण आपण माहिती आहे की हॉट वॉटरचं रूपांतर स्टीममध्ये झालं. दॅट्स वाय थर्मल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, कायनेटिक एनर्जी. आणि त्याच्यामुळं स्टीम जी आहे ती कशावर आधारते, टर्बाईन्सचे जे ब्लेड्स असतात त्याच्यावर. फर्दर टर्बाईन्स हा रोटेशनमध्ये आहे, रोटेट होतो, ड्राईव्ह होतो. मग मुव्हिंग वस्तूमध्ये कोणती एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी, तीसुद्धा टर्बाईन्समध्ये आली. आणि फर्दर टर्बाईन्सला अटॅच होते जनरेटर. मग जनरेटरमध्ये त्या स्टीमच्या साहाय्यानं म्हणजेच कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं. फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर फ्यूल दिसेल तुम्हाला, बरोबर आहे का. आणि एअर पण आहे, कारण आपल्याला माहिती आहे कंबिशन प्रोसेससाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. आता या बॉयलरचं काय काम आहे, की कोलपासून काय निर्माण करणे, कोणती एनर्जी, थर्मल एनर्जी निर्माण करणे. त्यानंतर हे जे वॉर्म वॉटर दिसतं आहे आपल्याला, बरोबर आहे का, तिथं पंप आहे. तर वॉर्म वॉटरमुळे काय निर्माण झाली या ठिकाणी, स्टीम. स्टीमनंतर हे जे तुम्हाला ॲरो खाली टर्बाईन नाव जरी दिलं असेल, पण ॲक्च्युअल हा पॉईंट म्हटलंच आपण ड्रॉईंग पद्धतीने समजून घेऊ. तर फ्यूल इथे प्रेझेंट होता. ओके, बॉयलर्सच्या साहाय्यानं फ्यूल्सला बर्न करण्यात आलं, हीट जनरेट झाली. त्या हीटमुळं जे बॉयलरमध्ये वॉटर आहे त्या वॉटरचं काय झालं या ठिकाणी, वॉर्म वॉटरमध्ये कन्व्हर्जन झालं. ओके, आता हे पंपच्या साहाय्यानं कशावर गेलं या ठिकाणी, टर्बाईन्सवर गेलं, बरोबर. आणि हा टर्बाईन जो आहे हा कशाला अटॅच आहे, जनरेटरला अटॅच आहे. दॅट्स वाय जनरेटरमध्ये काय निर्माण झाली, इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि इथं तुम्हाला प्लस आणि मायनस दिसेल, आहे का. हां, तर प्लस मायनसचा अर्थ काय आहे, की त्याला आपण काय केलं आता, की जिथं स्टोअर हाऊस असेल किंवा जे पोल्स वगैरे आहे, इलेक्ट्रिक एनर्जी आता डोमेस्टिक यूजसाठी तिकडे ट्रान्सफर झाली. ओके, आता फर्दर जर पाहिलं आपण तर हे जे वॉर्म वॉटर आहे तर तुम्हाला लेफ्ट साईडला एक ॲरो दिसला या ठिकाणी, बरोबर आहे का. म्हणजे हे वॉटर पुन्हा एकदा काय झालं, रिसर्क्युलेट झालं. आता ओव्हरऑल याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर दोन प्रकारचे टावर तुम्हाला दिसतील. ओके, आता एक लेफ्ट साईडला तुम्हाला एक स्टॅक दिसेल चिमणी, की जे गॅसेसचं कम्बिशन झालं त्याच्यापासून स्मोक बाहेर निघेल, धूर निघेल, बरोबर आहे का. तर त्याला बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी स्टॅक आहे. आणि दुसरं जर पाहिलं आपण तर हा कोल्ड वॉटरचा एक कूलिंग टावर आहे, बरोबर आहे का. आता हा कूलिंग टावर जे आहे तर यामध्ये काय आहे, काही प्रमाणात वाफ आणि हॉट एअर या ठिकाणी रिलीज होत आहे. आणि याचं जे वॉटरचं कूलिंग वॉटरचं सप्लाय आहे बॉयलरकडे, हे कशाच्या सहाय्याने केलं जाईल, कूलिंग टावरच्या सहाय्यानं केलं जाईल. अशा पद्धतीची रचना आहे. If you see a thermal power station, you will observe two types of towers there. हां, आता डिस्कस केल्याप्रमाणे थर्मल पॉवर स्टेशनमध्ये दोन टाईपचे टावर्स त्या ठिकाणी दिसतील. What are they? तर त्यापैकी एक आहे स्टॅक चिमणी आणि दुसरा आहे कूलिंग टावर. ओके, तेव्हा त्याला कूल टावर म्हणू आपण. If you observe the schematic of thermal power station in figure 5.7, you will get answer to this question. Okay. Compare the schematic of the thermal power station with the block diagram above and you will understand how the boiler, turbine, generator and the condenser are arranged in the power station. आता कंडेन्सेशन ही प्रोसेस काय असते माहिती तुम्हाला, वाफेचं रूपांतर जेव्हा लिक्विडमध्ये होतं, गॅसेसचं रूपांतर, याला आपण काय म्हणतो, कंडेन्सेशन प्रोसेस. तर त्याला आपण कंडेन्सरचा यूज केलेला आहे. सो ओव्हरऑल आपण चार गोष्टी पाहिल्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये ब्लॉक डायग्राममध्ये. एक काय होती, बॉयलर, ज्याचं फंक्शन आहे
म्हणजे तो कोलच्या बर्निंगच्या साहाय्यानं वॉटरला काय करेल, वॉर्म करेल, त्याचं स्टीम प्रोड्यूस करेल, ज्याच्या साहाय्याने टर्बाईन रोटेट होतील. ज्यांना रोटेट केल्या चाललं ते स्वतः कोण आहेत, टर्बाईन. ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण होईल ती आहेत जनरेटर. आणि वॉटरच्या रिसर्क्युलेशनसाठी कशाचा वापर केलेला आहे, कंडेन्सर. After combustion of fuel, here coal in the boiler, the emitted gases are released to the atmosphere through very high tower. आता 2 टावरच्या उंचीमधला फरक जर पाहिला तुम्ही तर स्टॅक हा थोडासा तुम्हाला हायर हाईटला दिसेल. ओके. आणि मग लक्षात ठेवायचं की जेव्हा फ्यूलचं आपण ज्वलन करायलो, कम्बिशन करायलो, अर्थातच त्या ठिकाणी आपण दगडी कोळशाचा वापर केला बॉयलरमध्ये, तर जे इमिटेड गॅस असतील तर ते ॲटमॉस्फिअरमध्ये स्टॅक जे की व्हेरी हाय टावर आहे त्याच्या थ्रू या ठिकाणी रिलीज होईल. Once the turbine is rotated using the steam at high temperature and high pressure, steam temperature and pressure decrease. आता होतं काय की एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ काय सांगतो की एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्यामध्ये झालं तर पहिली एनर्जीचं जे प्रमाण असेल ते काय होईल, या ठिकाणी रिड्यूस होईल ना, निश्चितच ते कमी होईल. मग आता टर्बाईन्सला काय केलं की स्टीमकडे कोणती एनर्जी होती, कायनेटिक एनर्जी होती. त्या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर टर्बाईनच्या कायनेटिक एनर्जी झालं. म्हणजे याचा अर्थ काय झालं की कोलनं दिलेलं जे थर्मल एनर्जी होती, अर्थातच टेम्परेचर आणि हाय प्रेशर, तर याचं यूज केलं गेलं ना त्या ठिकाणी. म्हणजे थर्मल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये काही पोर्शन त्या ठिकाणी जाणार. आणि दॅट्स वाय फायनली जर पाहिलं तर स्टीमचं टेम्परेचर आणि प्रेशर हे काय होतं, डिक्रीज होतं, कारण ती एनर्जी कुठे यूज केली गेली, टर्बाईन्सला रोटेट करण्यासाठी. This steam is converted back to water by taking out heat from it. आता ही जी स्टीम आहे तर ते वॉटर वेपर्स म्हणजेच ते गॅसी स्टेट आहे वॉटरची. मग त्याचं कन्व्हर्जन जे आहे हे कुठे केलं जातं, वॉटरमध्ये म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये केलं जातं. आणि हे करत असताना त्यातून जी हीट आहे ही काय केली जाते, टेकन आउट म्हणजे यूज केल्या गेली. अर्थातच त्याला काय केलं गेलं, या ठिकाणी कूल केलं जातं. आणि कूलिंग करण्यासाठी तुम्हाला अगोदर सांगितलं मी, लिक्विडचं रूपांतर गॅसेस फॉर्मचं रूपांतर लिक्विडमध्ये करण्यासाठी कशाचा वापर येतं, कंडेन्सरचं. This is done in the condenser using water in the cooling tower. हां, म्हणजे जे राईट साईडला तुम्हाला कूलिंग टॉवर दिसतो त्यामध्ये ॲक्च्युअल काय प्रेझेंट आहे, कंडेन्सर. स्टीमने एकदा का हाय टेम्परेचर प्रेशर गमावलं की नंतर कंडेन्सर त्याचं रूपांतर गॅसेस फॉर्ममधून लिक्विड फॉर्ममध्ये करतो. The water in cooling tower is circulated through the condenser. आणि कंडेन्सरच्या साहाय्यानं वॉटर जे आहे कूलिंग टॉवरमधलं ते काय व्हायला, सर्क्युलेट व्हायला. आणि म्हणून तुम्हाला फ्लो चार्टमध्ये काय दाखवलं आहे का, फ्लो चार्टमध्ये पहा तुम्ही, स्टीम टर्बाईननंतर तुम्हाला एक ब्ल्यू ॲरो डाऊनवर्ड दाखवला आहे, बरोबर आहे का. आणि तो पुन्हा कोणाकडे चालला, बॉयलरकडे. Heat energy in the steam is given to the water and the steam condenses water back to water. म्हणजे स्टीममधल्या कोणत्या एनर्जीचा वापर केला, फक्त आपण हीट एनर्जीचा वापर केला टर्बाईन्स रोटेट करण्यासाठी. आणि दॅट्स वाय नंतर ती स्टीम कंडेन्स झाली की तिचं रूपांतर पुन्हा कशामध्ये झालं, वॉटरमध्ये. The heat absorbed by the water is then released to atmosphere through vapor and heated air through cooling water. आणि कूलिंग टॉवरच्या वरती पहा तुम्हाला 2 शब्द दिसतील, एक वॉटर वेपर आणि हिटेड एअर काय होईल, या ठिकाणी ॲटमॉस्फिअरमध्ये काय होते, रिलीज केल्या जाते. कारण वॉटरनं काही प्रमाणात हीट ऑब्झर्व केली आहे. टर्बाईनला रोटेट करताना थोडंसं यूज केलं गेलं, पण पूर्णचपणे ती थंड झालेली आहे का, नाही, अजूनही त्याच्यामध्ये थोडंसं हीट आणि वॉटर वेपर प्रेझेंट आहे. तर ते ॲटमॉस्फिअरमध्ये कूलिंग टॉवर त्याला रिलीज करतो. Although thermal power generation is a major way to electricity generate today, it suffers from certain problems. आता जरी थर्मल पॉवर जनरेशन जो आहे हा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा आज सर्वात मोठा स्रोत जरी असेल, मात्र आज त्याच्यामुळं पर्यावरणाशी रिलेटेड बऱ्याचशा समस्या निर्माण झालेल्या आहे. कारण दगडी कोळशाचं प्रोपोर्शन जीवाश्म इंधन कमी व्हायला ना, ॲटमॉस्फिअर पोल्युशन हा एक मुद्दा आहे. वॉटर जे आहे त्या ठिकाणी थोडंसं ठीक आहे, प्रॉब्लेमवर आपण डिस्कस करू. Air pollution due to burning of coal. पहिला मुद्दा आहे आपला की जे दगडी कोळसा आहे त्याच्या बर्निंगमुळं हवेचं काय होतं, प्रदूषण.
Burning of coal results in emission of gases like carbon dioxide, sulfur dioxide, and nitrogen oxide, which are harmful to health. आता कोलच्या बर्निंगमुळं ॲटमॉस्फिअरमध्ये काही घातक वायू जे आहेत ते इमिट अर्थातच त्यांचं उत्सर्जन होतं आणि त्यामध्ये मेजर आहे CO2, त्यानंतर आहे सल्फर डायऑक्साईड जो की आपल्याला माहीत आहे की ॲसिड रेनसाठी रिस्पॉन्सिबल असतो, त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड असे हार्मफुल घटक जे की आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यानंतर सेकंड, Along with the emission of gases due to burning of coal, soot particles are also released in the environment. आता गॅसेसचं तर एमिशन होईलच कोलचे बर्निंग केल्यामुळं, परंतु काही सूट पार्टिकल्स असतात पहा, है की नाही, की लहान लहान कण असतात, धुलीकण वगैरे असं म्हणू आपण, तर ते सुद्धा एन्व्हायरमेंटमध्ये काय होतात, रिलीज होतात. कार्बनचे एक लहान लहान सूट पार्टिकल्स आणि ब्रिदिंग प्रोसेसनं ते रेस्पिरेटरी सिस्टीम संदर्भात वेगवेगळे आजार काय करू शकतात, निर्माण करू शकतात. कारण सिमेंटचं कारखाना पाहिला आपण, तिथले जे डस्ट पार्टिकल आहे ते तिथले काम करणारे वर्कर्स जर मास्क वगैरे वापरत नसतील तर अशा वेळेस लहान लहान कण त्यांच्या लंग्समध्ये ते डिपॉझिट होतात, बरोबर आहे का, आणि म्हणून रेस्पिरेटरी इश्यू येऊ शकतात. सो त्या पद्धतीने This may cause serious health problems related to the respiratory system. आणि ॲज वी नो हे जे सूट पार्टिकल्स आहेत तर हे आपल्या रेस्पिरेशन प्रोसेसशी रिलेटेड असल्यामुळं डायरेक्ट आपल्या त्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर या ठिकाणी परिणाम करू शकतात आणि आपल्याला गंभीर असे हेल्थ प्रॉब्लेम येऊ शकतात. The reserves of fuel used in this method, that is coals, are limited. तिसरं एक सांगितलं की आपल्याला माहिती आहे की ऊर्जेचे 2 टाईप्स असतात, बरोबर, एक ट्रॅडिशनल आणि दुसरं नॉन ट्रॅडिशनल. आता जे ट्रॅडिशनल आहे, पारंपरिक म्हणतो, त्यांचे साठे मर्यादित आहे ना. आता सूर्य झालं, वारा, समुद्राच्या लाटा याच्यापासून वीज तयार केली आपण, तर ते कसं आहे, त्याचं वातावरण इम्पॅक्ट बी कमी आहे आणि ते कधीही न संपणार आहे. परंतु कोल हा फॉसिल फ्यूल असल्यामुळे त्याचे साठे जे आहे जमिनीमध्ये ते कसे आहेत, मर्यादित स्वरूपाचे आहेत. म्हणजे याचा अर्थ जे फ्यूलचं रिझर्व आहे तो एक भविष्यामधला प्रॉब्लेम येऊ शकतो. Therefore, in future there will be limitations on the availability of the coal. म्हणून द्रव्य कोळशाची जी उपलब्धता आहे तर त्याच्यावर मर्यादा येऊ शकतात भविष्यामध्ये, ते एक संकट आहे. त्यानंतर आता काय मेजर थर्मल पॉवर प्लांट्स आहेत इंडियामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये त्यामुळे तुम्हाला सांगितलं आपल्या जवळचं परळीला जे बीड जिल्ह्यामध्ये जे पॉवर प्लांट आहे ते कोणतं आहे, थर्मल पॉवर प्लांट आहे. परंतु काही हायर आता मेजर कशावरून ते किती प्रमाणात त्यांची कॅपॅसिटी, किती मेगावॅटमध्ये ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतात, त्यावरून आपण टॉप 5 जे आहेत इंडियाचे त्यांची डिस्कस करू. Place Vidyanagar, State Madhya Pradesh, capacity 4760 megawatt. तर पहिलं आपण जे आहे ते विंध्यानगर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये, त्याची कॅपॅसिटी 4760 मेगावॅट आहे. Place Mundra, State Gujarat, capacity 4620 megawatt. आणि दुसरं आहे 4000 मेगावॅट. ओके, म्हणजे एकच ठिकाणी ते गुजरातमधले 2 दाखवलेले आहेत सेम प्लेसमधले. फक्त एकाची कॅपॅसिटी आहे 4620 आणि दुसऱ्याची आहे 4000 मेगावॅट. त्यानंतर आहे चौथं तमनार. Place Tamnar, State Chhattisgarh, capacity 3400 megawatt. आणि छत्तीसगड राज्यातील तमनार हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याची कॅपॅसिटी आहे 3400 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी निर्माण करणे. Place Chandrapur, State Maharashtra, capacity 3340 megawatt. आणि महाराष्ट्राचे जे विदर्भ एरिया आहे तर त्यामधलं जो चंद्रपूर हे ठिकाण आहे तिथला थर्मल पॉवर प्लांटची कॅपॅसिटी 3340 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याची त्याची क्षमता आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॉवर प्लांट बेस्ड ऑन द न्यूक्लिअर एनर्जी, जसं की आपल्याला माहिती आहे की युरेनियम वगैरेचा वापर करू, ठीक आहे नाही, तर त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये तारापूर इथं आहे अणुविद्युत केंद्र, ठीक आहे, त्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करू.